26/11च्या हल्ल्यातलं मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला भारतामध्ये प्रत्यार्पण करून आणलं जात आहे आणि अमेरिकेच्या ताब्यात असणारा हा तहव्वूर राणा पुढच्या काही तासामध्ये भारतात असणार आहे। मात्र या 26/11ची जी मुंबईवरची जखम आहे ती अजून सुद्धा भळबळते आहे, त्याच्या वेदना मुंबईकरांच्या मनामध्ये आहेत। मात्र यावेळेला ज्यावेळेला ही घटना घडली होती त्यावेळेला अजमल कसाबला जिवंत पकडताना ज्या अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती त्यावेळेला असणारे पोलीस दलात असणारे हेमंत बावधनकर सर आपल्यासोबत आहेत। नेमकी ही घटना काय होती आणि आज तहव्वूर राणा भारतामध्ये येत असताना भारतासाठी किती मोठी ही उपलब्धी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये हे जाणून घेणार आहोत। सर खूप खूप स्वागत आहे तुमचं TV9 मराठीमध्ये। या हल्ल्याचा मास्टरमाइंड म्हणून जो अनेक वर्षांपासून आपण त्याच्या मागे होतो, त्याला भारतामध्ये आणण्याचे प्रयत्न करत होतो, तो अखेर तहव्वूर राणा भारतामध्ये आज प्रत्यार्पण होऊन येतो आहे। सुरुवातीला तो NIAच्या ताब्यात असणार आहे, मात्र भारतासाठी ही किती मोठी उपलब्धी आहे, त्या आरोपीचा भारताच्या सगळ्या आतापर्यंतच्या जो काही तपास झालाय त्यानंतरच्या पुढच्या काळामध्ये कसा फायदा होणार आहे? सर्वप्रथम मी NIAच्या टीमचं त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी फार मोठी कामगिरी बजावलेली आहे आणि खचितच ही फार आपलं मोठं यश आहे की तहव्वूर राणाला प्रत्यार्पण करून भारतात आणलं जात आहे ते आणि पुढे भारताच्या न्यायालयात त्याचं ट्रायल होईल। ही अत्यंत महत्त्वाची बाब प्रत्येक भारतीयांच्या मनाकरता आहे। म्हणजे प्रत्येक भारतीयाचं मन हेच इच्छित करते की ती 26/11चा जो अतिरेकी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये जे कोणी सहभागी होते, मग ज्यांनी प्लॉटिंग केलं असावं, मास्टरमाइंड असेल, प्रत्यक्ष भाग घेतला असेल, ज्यांनी ज्या कोणी रोल त्या हल्ल्यामागे कारस्थान केलेलं आहे, त्याने प्रत्येकाला आपल्या भारताच्या न्यायालयात त्याला आणून त्याच्यावर खटला चालू केला पाहिजे आणि ही सुरुवात झालेली आहे की राणाला या ठिकाणी आणण्यात येत आहे आणि त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई होईल। तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी जे प्रयत्न सरकारने केले ते प्रयत्न होत असताना महाराष्ट्र केडरचे IPS अधिकारी सदानंद दाते त्या NIAची टीमचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात हा सगळा पहिला जो काही सुरुवातीचा तपास आहे NIA कडून जो होणार आहे तो होणार आहे आणि त्यांचं तिथे असणं आणि आता महाराष्ट्र पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांचा किती मोठा हा अभिमानाचा क्षण आहे? ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे की आपले दाते सर त्या 26/11च्या हल्ल्यामध्ये त्यांनी पण महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावली होती आणि तेच आता ते NIAचे मेन आहेत, प्रमुख आहेत। त्यामुळे पूर्ण केसची त्यांना कल्पना आहे आणि निश्चितच याचा फायदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि खटला चालवण्यामध्ये होईल असं मला वाटतं। जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला जेव्हा गिरगाव चौपाटीजवळ तुकाराम ओंबळे जेव्हा शहीद झाले, अजमल कसाबनं त्यांच्यावरती गोळीबार केला, गोळ्या झाडल्या, मात्र तुम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी होतात आणि अजमल कसाबला त्यावेळेला पकडण्यात आलं आणि अबू इस्माईलला तुम्ही सुद्धा 3 राऊंड फायर करून त्याला मृत्युमुखी पाडलेलं होतं। मात्र आत्ता इतक्या वर्षानंतर या सगळ्या आठवणी वर्षानुवर्ष आपण जागवत आलो आणि अखेर या सगळ्या प्रकरणातला मास्टरमाइंड असणारा तहव्वूर राणा, ज्यानं सगळ्या या प्लॉटिंगमध्ये फार मोठी मदत केलेली होती, त्याचं भारतामध्ये येणं तुमच्यासाठी किती अभिमानाचा क्षण आहे? ही खरोखरच महत्त्वाची अशी घटना आहे की तहव्वूर राणाला भारतात आणलं जात आहे, कारण की तो पण या अटॅकचा मास्टरमाइंड होता आणि एक पार्ट होता त्या अटॅकचा। आणि माझ्या दृष्टीने, कारण की मी त्या घटनेचा एक साक्षीदार आहे आणि कसाबला जे पकडणं किंवा त्याचा जो साथीदार होता अबू इस्माईल त्याला गोळीबारात ठार मारणं, प्रत्युत्तरमध्ये जे आम्ही गोळीबार केला त्यात ठार मारणं, ही एक महत्त्वाची घटना होती। आणि कसाबला जिवंत पकडण्यामध्ये आमचे तुकाराम ओंबळे, संजय गोविलकर, भास्कर कदम आणि जी टीम आम्ही त्या ठिकाणी कार्यरत होतो त्या सर्व टीमचं ते हे होतं, योगदान होतं। आणि म्हणूनच कसाब पकडल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोणाचा सहभाग आहे हे अख्ख्या जगापुढे दाखवण्याची आपल्याला संधी मिळाली। खटला चालवत असताना जवळपास 17-18 वर्षांचा हा कालावधी फार मोठा होता आणि हा खटला चालवत असताना अजमल कसाब जो जिवंत पकडलेला हा दहशतवादी होता त्याला फासावरती सुद्धा लटकवण्यात आलं। मात्र आता तहव्वूर राणा भारतामध्ये येतोय, सुरुवातीला जरी NIAच्या कस्टडीमध्ये असला तरी मात्र येत्या काळात त्याला मुंबईमध्ये आणून त्याच्यावरती खटला चालवला जाणार आहे। हा खटला चालवत असताना तुम्ही त्याच्यासाठी शिक्षेची काय मागणी करताय? कारण अजमल कसाबला तर फाशी झालेली आहे, मात्र तपास अधिकारी म्हणून किंवा त्या घटनेचे साक्षीदार म्हणून काय आपल्या मनात भावना आहेत? हा जो हल्ला झाला तो पूर्ण प्लॅनिंग करून किंवा म्हणजे आपण म्हणतो ना कॉन्स्परसी, कटकारस्थान करून हा केलेला आहे। त्यामुळे हे जे होते 10 अतिरेकी आलेले, हे त्या कटकारस्थानाचा एक छोटासा भाग होता।
म्हणजे अंमलात आणण्यासाठी तो कट कारस्थान. त्यामुळे जे कट कारस्थान जे करणारे जे आरोपी आहेत त्यांना देखील कॅपिटल पनिशमेंट जशी याला देण्यात आलेली आहे तशीच देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. अभिमानाचा क्षण आहे आजचा दिवस. निश्चित अभिमानाचं आणि गर्वाचं आहे, कारण की NIAने हे करून दाखवलं की तहूर राणाला USAच्या सुप्रीम कोर्टातनं प्रत्यार्पणाचा आदेश प्राप्त करून ते इथे आणणं ही फार मोठी अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. आणखी एक गोष्ट सर बोलली जाते की तहूर राणा भारतामध्ये आला, सुरुवातीला तो NIAच्या कोठडीत राहील, नंतर त्याला मुंबईमध्ये आणलं जाईल, तेव्हा ऑर्थरोड कारागृहातल्या त्याच अंडा सेलमध्ये ठेवण्यात येईल जिथे अजमल कसाबला ठेवलेलं होतं. अजमल कसाब शेवटचा कालावधी जिथे होता तिथेच ठेवलं जाईल आणि हा खटला चालवला जाईल. मात्र ही केस अत्यंत मोठी आणि संवेदनशील आहे, त्यासाठी सरकार विशेष करून काळजी घेत आहे. तर मुंबईमध्ये कशा पद्धतीचं काय खबरदारी घेतली जाऊ शकते, त्यावेळचे घटनाकाळातले सगळ्या अनुभव आणि आत्ताच्या येत्या काळात काय काय होऊ शकतं? निश्चितच हा महत्त्वाचा असा आरोपी आहे आणि त्याची सुरक्षितता ठेवणं हे देखील आपल्याला तेवढंच प्राप्त आहे. त्यामुळे जी व्यवस्था कसाबसाठी करण्यात आली होती, मला वाटतं त्यापेक्षाही जास्त खबरदारी आपण आपलं पोलीस खातं आणि सरकार निश्चित घेईल असं मला वाटतं. या घटनेनं सर पाकिस्तानीचा अतिरेकी चेहरा उघडकीस आलेला होता. आता तहूर राणा अखेर भारतामध्ये आल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या चौकशीतून जी काही माहिती असेल किंवा त्याच्या इंट्रॉगेशनमधून जी काही मिळालेली माहिती असेल ती पाकिस्तानाच्या विरोधात किती महत्त्वपूर्ण ठरेल भारतासाठी? ही माहिती चौकशीत जी निष्पन्न होईल त्यावरती अवलंबून आहे. आता त्यावर भाष्य करणं टू अर्ली टू स्पीक असं होईल. तपास अधिकारी म्हणून किंवा त्यावेळेच्या घटनेचे साक्षीदार म्हणून खूप आनंद वाटतोय आज. निश्चित वाटतोय, कारण की जो म्हणजे जितके आरोपी असतील या केसमध्ये त्या सर्वांनाच न्यायालयाच्या समोर आणणं जरुरी आहे. त्यातली एक पहिली सुरुवात आपण केलेली आहे, त्यामुळे निश्चित आनंद वाटतोय. 26 नगराच्या सगळ्या पीडितांना न्यायसुद्धा मिळण्याची अपेक्षा वाटू लागलेली आहे. सगळ्यांकडून आनंद व्यक्त होतोय की अखेर सरकारला मोठं यश मिळालं आणि आता कुठे आम्ही जे काही न्यायाच्या प्रतीक्षेत अनेक वर्षांपासून आहोत ती आता पूर्ण होताना दिसते, अशा बच्ची भावना त्या सगळ्यांकडून व्यक्त होते. अगदी बरोबर म्हणालात की जे शहीद झाले आणि जे निष्पाप बळी गेलेले आहेत, जे जखमी झालेले आहेत, या सर्वांसाठीच आणि पूर्ण भारतीयांसाठी एक आशेचा किरण आता आपल्याला दिसून येत आहे की आपल्याला न्याय मिळणार. आणि ही भावना आहे प्रत्येक भारतीयांच्या मनात, ती खरोखरच त्यांना आनंद देणारी आहे. आणि त्यामुळे सर्वांना न्याय मिळेल असं मला आशा आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर हेमंत बावधनकर सर आपल्यासोबत होते. आणि तहवूर राणाला भारतात आणणं हे सरकारचं एक मोठं यश आहे आणि त्याच्या सगळ्या चौकशीतून येत्या काळातल्या ज्या काही तपास मुंबई पोलिसांकडून आणि देशाच्या केंद्रीय तपास यंत्रणाकडून होईल ती भारतासाठी एक मोठी उपलब्धी असेल. येत्या काळामध्ये पाकिस्तानचा जो अतिरेकी चेहरा उघड झालेला आहे त्याचा नक्कीच यामध्ये सगळा फायदा होईल आणि भारताकडे एक महत्त्वाचे आणि भक्कम पुरावे सुद्धा उपलब्ध होतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शिवाय या घटनेत त्या सगळ्या पीडितांना न्याय मिळण्याचा एक आशेचा मोठा किरण दिसू लागलाय असंही मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन योगेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई.